वाटोळा शिकलेश्वर येथील प्राथमिक आरोग्य पथक केंद्राच्या इमारतीचे अज्ञात व्यक्तीकडून काचेच फोडले. भातकुली तालुक्यातील खोलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या वाटोळा शिकलेश्वर येथील प्राथमिक आरोग्य पथक केंद्राच्या इमारतीच्या खिडकीचे काचेस आणि आतमध्ये शेण फेकून अज्ञात व्यक्तीकडून काचेची तोडफोड आणि हा सर्वत्र घाण असल्याचा प्रकार उघडकीस 20 नोव्हेंबर रोजी सकाळी कर्मचारी दररोजप्रमाणे ड्युटीवर आल्यानंतर त्यांना प्रवेशद्वारावर फेकलेल्या अवस्थेत शेण आणि खिडक्यांचे काचेस फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ हा संपूर्ण प्रकार त्यांच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. गेल्या वर्षभरापूर्वी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन खोकले यांनी देखील खोलापूर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र या तक्रारीची दखल कोणत्याही प्रकारची घेतल्या नसल्याने हा संपूर्ण प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे चर्चा देखील रंगत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात टवाळखोरांनी मद्यपान करून चक्क शासकीय इमारतीलाच टार्गेट केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी ठोस कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी नागरिक करीत आहेत. आता शासकीय इमारतीचे खिडक्यांचे काचेस फोडले आणि शेण फेकल्याचे प्रवेशद्वारावर दिसताच संबंधित कर्मचाऱ्यांनी स्थानिक सरपंच यांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे या ठिकाणी सरपंच मोहम्मद रिजवान यांनी येऊन पाहणी केली आणि प्राथमिक आरोग्य पथक केंद्राच्या प्रवेशद्वारावर आणि आतमध्ये फुटलेले काचेस ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या माध्यमातून रुग्णालयाची स्वच्छता करण्यात आली. या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसुविधेच्या अनुषंगाने शासनाने लाखो रुपये खर्च करून ही इमारत बांधली. मात्र या इमारतीचे संपूर्ण खिडक्यांचे काचेस आणि या परिसरामध्ये अस्वच्छता निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी झालेल्या या प्रकारासंदर्भात पोलीस तक्रार देण्यासाठी ग्रामपंचायतला लेखी पत्र दिल्यानंतर आम्ही आमच्या स्तरावर कारवाई करणार असल्याचे यावेळी सरपंच मोहम्मद रिजवान यांनी सांगितले.